कधी कधी असं होतं ना की आपण स्वतःच बनवलेले क्राफ्ट जे आहेत ते बघून कंटाळा येतो, तर त्यांना रिक्रिएट करावं असं वाटतं. तर असाच हा वास जो आहे तो मी बनवलेला होता. त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देईल. तर तो चला आपण क्रिएट करूयात. नमस्कार, माझं नाव प्रियांका. क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा जो वास आहे त्याला मी सगळ्यात आधी ब्लॅक कलरने कलर करून घेणार आहे व्यवस्थित सर्व काने कोपरे. ॲक्रेलिकचा ब्लॅक कलर मी याच्यासाठी वापरते. तर अशा प्रकारे हा ब्लॅक कलरने संपूर्णपणे कलर करून घेतलेला आहे. त्यानंतर याला आपण गोल्डन कलरने जे डिझाईन केलेलं होतं त्यावरती आपण गोल्डन कलरने कलर करून घेणार आहोत. थोडासा लाईटिश असा शेड द्यायचा आहे, ज्यामुळे आपलं जे वास आहे, जो फ्लॉवर पॉट आहे त्याला थोडासा विंटेज लुक येईल. तर अशा प्रकारे आपण जो वास बनवलेला आहे त्यावरती जी डिझाईन केलेली, जे स्टोन चिटकवलेले आहेत ते सर्व आपण या गोल्डन कलरने कलर करून घेऊयात. तर याला कलर करून झाल्यानंतर साधारणपणे हा अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर जी लेस आपण याच्यावरती आधी चिटकवलेली होती तीच पुन्हा आपण त्याच्यावरती चिटकवून घेणार आहोत. त्यानंतर ही जी फुलं एका क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेली होती ग्लिटर शीटपासून, तर ही फुलं आपण फेविकॉलच्या मदतीने व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत या बरणीच्या तोंडाला सर्व बाजूंनी. तुम्हाला हा वास आधीचा जो बनवलेला होता तो आवडलेला की हा आत्ता रिक्रिएट केलेला आवडला आहे, हे कमेंट करून नक्की सांगा. आता ही फुलं चिटकवून झालेली आहेत, त्याचं साधारणपणे ह्या प्रकारे लुक आलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण जी फुलं बनवलेली होती आपण ती ठेवून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून